नागपुरातील कळमना पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे। लग्नासाठी घर बंद करून गेलेल्या कुटुंबाच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने, लॅपटॉप, कॅमेरा आणि रोख रक्कम चोरीला गेली होती। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत तब्बल 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे। नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी यशस्वीरित्या उघडकीस आणला आहे। फिर्यादी 23 जून रोजी सकाळी घराला कुलूप लावून कुटुंबासह गुमगाव येथे चुलत भावाच्या लग्नासाठी गेले होते। दुसऱ्या दिवशी घरी परतल्यानंतर घराच्या दरवाजाची कडी तुटलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। घरातील लोखंडी कपाट उघडे असून त्यामधून सोन्या चांदीचे दागिने, एक कॅमेरा, एक लॅपटॉप आणि एक रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती। तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। तपास दरम्यान पोलिसांनी परिसरातील 10 ते 15 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने परीक्षण केले। तसेच विश्वासार्ह गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले। आरोपींकडून चोरीतील सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा सुमारे 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। दिनांक 23 जून ते 24 जूनच्या रात्री दरम्यान फिर्यादी राजीव केशवराव बुटके यांच्या घरी एक राहणार ओमसाई नगर यांच्या घरी घरफोडी झाली होती आणि सोन्या चांदीचे दागिने आणि लॅपटॉप असा मुद्देमाल चोरीस गेलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आमचे डीबी पथक त्या आरोपीचा शोध घेत असताना त्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सुमित गणपत मेश्राम व 19 वर्ष राहणार पोस्टे जरीपटका आणि ध्रुव राजेश बिरबल राहणार 3 खंबा चौक पोलीस ठाणे तहसील यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने तसेच लॅपटॉप असा एकूण 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आणि गुन्हा उघडकीस आणला। जे अटक आरोपी आहेत ते रेकॉर्डवरचे आहे, घरफोडीचे गुन्हेगार आहेत, जरीपटका आणि तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील। यापूर्वी सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत। घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर घर दीर्घकाळ बंद ठेवताना नागरिकांनी शेजाऱ्यांना माहिती देणे, सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित ठेवणे तसेच मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे। दरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे कळमना पोलिसांनी या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत चोरीतील मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।